पाठ 6वा. नियम सर्वांसाठी. मुलांनो, नियम कशासाठी असतात? तर व्यवहारामध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी आणि आपलं काम अधिक चांगलं होण्यासाठी नियम असतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही रस्त्यावरून वाहन चालवता त्यावेळेला तुम्हाला सिग्नल दिसतो. लाल दिवा लागला की थांबा, पिवळा दिवा लागला की आता जाण्यासाठी तयार व्हा आणि हिरवा दिवा लागला की आपलं वाहन घेऊन पुढे जा. हा नियम जर तुम्ही पाळला तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त अंतर जाता येतं, रस्त्यावर अपघात होण्याचं प्रमाण कमी होतं आणि भांडाभांडी गुंतागुंत होत नाही. बरोबर आहे? नियम हे सर्वांसाठी असतात. ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. नियमांचं पालन नाही केलं तर शिक्षा होते. म्हणजेच समानता हा नियमांचा आधार असतो. निसर्गाचे व्यवहार हे निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाला वाटेल त्यावेळेला पाऊस पडतो, त्यावेळेला उन्हाळा येतो, त्यावेळेला थंडी असते. हे नियम आपण बदलू शकत नाही. सूर्याचं उगवणं आणि मावळणं कधीच थांबत नाही. निसर्गातले नियम हे अधिक स्थिर असतात, निश्चित असतात आणि ते कधीच कालबाह्य होत नाही. म्हणजे वर्षानुवर्ष तेच नियम तसेच चालू असतात. पण माणसांचं मात्र तसं नसतं. माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. खूप वर्षापूर्वी जेव्हा आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हा आपण कोणाचे नियम पाळत होतो? अर्थातच इंग्रज राज्यकर्त्यांचे. तेव्हा नियम वेगळे होते. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परिस्थिती बदलली आणि म्हणून आपल्या देशांनी, आपल्या स्वतंत्र देशांनी आपल्यासाठीचे नियम बदलले. उदाहरणार्थ, ब्रिटिशांच्या काळामध्ये 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी आपण मतदानाचा हक्क 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला द्यायला लागलो. समाजामध्ये असणारा आणखी कोणता नियम आहे बरं? तर खूप वर्षांपूर्वी किंवा आजही समाजातल्या काही भागामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलींना अन्न कमी देणं, त्यांना शाळेत न पाठवणं, असा अन्याय समाजातल्या काही घटकांवर होत असतो. असा अन्याय होऊ नये म्हणून सुद्धा नियम करावे लागतात. आता या ठिकाणी काही नवीन नियम झालेले मी तुम्हाला सांगते. हे नियम का झाले असावेत असं तुम्हाला वाटतं ते सांगा हं. पहिला नवीन नियम म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ध्वनी क्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. आतापर्यंत लग्न समारंभ किंवा इतर काही कार्यक्रमांमध्ये रात्री खूप उशिरापर्यंत मोठ्या मोठ्या आवाजात गाणी संगीत ऐकवलं जायचं. त्यामुळे कार्यक्रमात असणाऱ्या लोकांना आनंद मिळायचा, परंतु ज्या लोकांचा या कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही त्यांची झोपमोड व्हायची आणि म्हणून हा नियम केलेला आहे. बरोबर आहे की नाही? कारण समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात आणि सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे. यानंतर दुसरा नियम म्हणजे मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. गरीब घरातील मुलामुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहावं लागू नये म्हणून हा नियम केलेला आहे. नंतर निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. पूर्वी लोकसंख्या कमी होती आणि रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार देवाला वाहिलेलं निर्माल्य आणि कचरा हा नदीत टाकला जायचा. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो कचरा वाहून नेला जायचा. परंतु आता लोकसंख्या वाढली, कचरा वाढला, निर्माल्य वाढलं आणि नदीचं पाणी एवढा कचरा वाहून नेण्यासाठी समर्थ नाही आणि म्हणून आपण हे निर्माल्य आणि कचरा एका वेगळ्या कुंडामध्ये साठवलं पाहिजे आणि म्हणून हा नियम करण्यात आला. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. कौटुंबिक हिंसा म्हणजे
घरातील महिलेला जेवायला न देणं, पुरेसं अन्न न देणं, मारहाण करणं किंवा तिचा छळ करणं यापासून महिलांना संरक्षण गरजेचं होतं, कारण खूप वर्षांपासून महिलांवर हे अन्याय होतच होते. बाल कामगारांच्या नेमणुकीवर बंदी. गरीब घरातल्या मुलांना शाळेला न पाठवता त्यांच्याकडून काम करून जर 4 पैसे घरात येत असतील तर जास्त चांगलं, अशा उद्देशाने 14 वर्षापेक्षा लहान मुलांना कामावर पाठवलं जाईल. परंतु या मुलांना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं शिकून मोठं करण्याचा हक्क आहे आणि म्हणून हा नियम केलाय. जंगलतोड आणि शिकारीवर बंदी. आपण जसं आपल्या घरात राहतो तसं जंगल हे प्राण्यांचं घर आहे आणि म्हणून त्यांची शिकार करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे, म्हणून हा नियम. आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरा पाळतो. घरी आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण सण म्हणून आणि परंपरेने पाळतो. प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त करतो. असं असलं तरी काही रूढी परंपरा मात्र अयोग्य आहेत. उदाहरणार्थ जातीभेद. त्यामुळे समाजामध्ये उच्च नीच अशी दरी निर्माण झाली आणि विषमता वाढली. म्हणून स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. कित्येक वेळेला कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावं लागतं. आपल्या देशात सती, बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे. चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातल्या काही लोकांना शिक्षण घेता येत नाही आणि त्यांच्या वाट्याला गरिबी येते आणि म्हणून या सामाजिक जीवनातल्या अडचणी दूर करून आपण सर्वांनी एकत्रित पुढं गेलं पाहिजे. समाजासाठी जसे कायदे आवश्यक आहेत तसे पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्यांची गरज आहे, नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती पुरणार नाही. म्हणून तिचं आपण काळजीपूर्वक जतन केलं पाहिजे.